नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महासरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण CTTचा जो पेपर होणार आहे 8 फेब्रुवारी 2026ला, तर या CTT पेपरचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण मराठी मराठीमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। जनरली हा CTTचा जो पेपर असतो याचा अभ्यासक्रम जो आहे तो हिंदी आणि इंग्रजी माध्यमामध्ये आपण पाहतो, पण आपण या व्हिडिओमध्ये हा CTTचा पूर्ण अभ्यासक्रम मराठीमध्ये पाहणार आहोत। पूर्ण विषयनिहाय माहिती पाहणार आहोत, त्यानंतर घटकनिहाय माहिती पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ हा CTT जे कोणी देणार आहे त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। जे कोणी आपल्या चॅनलला नवीन आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण पहिल्यांदा CTT पेपर 1चा अभ्यासक्रम बघू। तर पहा, CTT पेपर 1 हा जो पेपर असतो तो असतो 150 गुणांसाठी। 150 गुणांसाठी हा जो पेपर आहे तो कोणकोणत्या ह्याच्यामध्ये विषय असतात ते बघा। पहिला जो विषय असतो हा असतो बालविकास आणि अध्यापनशास्त्र। तर हा जो CDPचा जो विषय आहे हा असतो 30 गुणांसाठी। त्यानंतर पर्यावरण अभ्यास म्हणजे EVS हे जे असतं ते 30 गुणांसाठी आहे। गणित विषय जो आहे तो 30 गुणांसाठी आहे। गणित हे एवढं अवघड नसतं, बऱ्यापैकी ॲव्हरेज लेवलचं असतं, त्यामुळे 30 गुणांसाठी गणित हा विषय आहे। प्रथम भाषा जी असते ती असते 30 गुणांसाठी। प्रथम भाषा म्हणून तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी यांपैकी कोणतीही भाषा निवडू शकता। द्वितीय भाषासुद्धा असते, ती असते 30 गुणांसाठी। यामध्ये पण तुम्ही मराठी, हिंदी किंवा इंग्रजी यापैकी कोणतीही भाषा द्वितीय भाषा म्हणून निवडू शकता। हे झालं पेपर 1चा विषयांची माहिती। ही फक्त विषयांची माहिती सांगतोय मी। आता CTTचा जो काही पेपर 2 आहे, पेपर 2मध्ये किती विषय असतात, त्यांचं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं ते आपण पाहू। आता CTT पेपर जो 2 आहे तो असतो 150 गुणांसाठी। हा 6वी ते 8वीसाठी असणार आहे। आणि पेपर 1 जो असतो तो 1ली ते 5वीसाठी असतो। तर यामध्ये सुद्धा बालविकास आणि अध्यापनशास्त्र हा जो विषय आहे, CDP जो हा विषय आहे हा आहे 30 गुणांसाठी। प्रथम भाषा म्हणजे तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी यांपैकी कोणतीही भाषा निवडू शकता, ती असणार आहे 30 गुणांसाठी। द्वितीय भाषा अगेन मराठी, हिंदी, इंग्लिशपैकी तुम्हाला जी सोपी वाटत असेल ती तुम्ही निवडू शकता द्वितीय भाषा म्हणून, ती पण असणार आहे 30 गुणांसाठी। आता याच्यापुढे तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट चॉईस करायचा आहे। जे सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत तर त्यांनी गणित आणि विज्ञान निवडायचा असतो। गणित आणि विज्ञान हा विषय जो असतो तो आहे 60 गुणांसाठी। जे सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांसाठी हा विषय ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून निवडायचा असतो। जे आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहेत तर त्यांनी सामाजिक शास्त्र, सोशल सायन्स हा विषय निवडायचा असतो, तो असतो 60 गुणांसाठी। हा असा CTT पेपर 2चा अभ्यासक्रम आहे विषयनिहाय 150 गुणांसाठी। तर हे आपण वरचीवर माहिती बघितली 30-30 गुणांसाठी कोणकोणते विषय आहेत ते। आता आपण डिटेल थोडं जाण्याचा प्रयत्न करू। तर पहा, तुम्ही जर पुढं पाहिलं तर याची परीक्षा पद्धती नेमकी कशी असते बघा। परीक्षा पद्धती आपण समजण्यासाठी परीक्षा ही कोणत्या मोडमध्ये असते ते, ही परीक्षा जी असणार आहे ती असणार आहे ऑफलाईन मोड। ही ऑनलाईन एक्झाम नसणार आहे, ऑफलाईन मोडमध्ये ही एक्झाम होणार आहे। दुसरा गोष्ट म्हणजे या परीक्षेमध्ये 150 प्रश्न येतील। सगळेच्या सगळे प्रश्न हे MCQ टाईपचे प्रश्न असतील। तिसरा मुद्दा हा 150 गुणांची परीक्षा असणार आहे ही। यासाठी कालावधी जो असणार आहे हा 2 तास 30 मिनिटे असणार आहे। या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, आणि परीक्षेचं माध्यम हे हिंदी आणि इंग्रजीच असणार आहे। इतर कोणत्याही भाषेमध्ये तुम्हाला पेपर मिळणार नाही। ही परीक्षेची पद्धती असणार आहे। बेसिक माहिती आहे। आता यापुढे आपण ह्याची डिटेल माहिती सब्जेक्ट वाईज पाहू। तर पहा, CTT पेपर 1 जो इयत्ता 1ली ते 5वीसाठी असणार आहे, त्यासाठी जो पहिला विषय मी सांगितला तो आहे बालविकास आणि अध्यापनशास्त्र। तर बालविकास आणि अध्यापनशास्त्र हा जो विषय आहे 30 गुणांसाठी असणार आहे। त्यामध्ये 30 प्रश्न असणार आहेत। एक प्रश्न 1 मार्कासाठी असणार आहे। तर यामध्ये पहा, बालविकास प्राथमिक शाळा म्हणजे विकासाची संकल्पना, अनुवांशिकता आणि वातावरण, सामाजिकरण प्रक्रिया, शिक्षक पालक मित्र, पियाजे, कोलबर्ग आणि वायगोत्स्की यांचे सिद्धांत। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बालविकास जे काही त्यांचे सिद्धांत वगैरे आहेत किंवा शास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्याविषयी ज्या उपपत्त्या असतील त्याविषयी तुम्हाला जास्तीची माहिती यामध्ये विचारली जाते। सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनविषयी तुम्हाला भरपूर काही प्रश्न या CDP या विषयामध्ये तुम्हाला विचारले जातात।
विशेष गरजा असलेल्या मुलांचे शिक्षण, वंचित घटकातील मुले, अध्ययन अक्षमता. तर याविषयीसुद्धा तुम्हाला बरेचसे प्रश्न हे या टॉपिकमध्ये, या विषयामध्ये तुम्हाला विचारले जातात. यातील 10 ते 12 प्रश्न असे असतात जे जसे की आपण अध्ययन आणि अध्यापन याविषयी असतात. मुले कसे विचार करतात आणि शिकतात कसे, शिकण्याच्या त्यांच्या समस्या कशा असतात, किंवा त्यांचं मोटिवेशन किंवा शिकणे याविषयीसुद्धा बरेचसे प्रश्न असतात. म्हणजे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतात. तर हे जे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जे असतात हे साधारणतः 10 ते 12 क्वेश्चन्स त्यामध्ये असतात. म्हणजे पेडॅगॉजीचे 10 ते 12 क्वेश्चन्स हे विचारतात आणि काही आपले सब्जेक्टचे क्वेश्चन असतात. असा हा 30 मार्कांचा पहिला CDPचा विषय असतो. यानंतर आहे भाषा. तर लँग्वेजमध्ये तुम्ही लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2, भाषा 1 आणि भाषा 2 म्हणून तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी यांपैकी कोणतीही भाषा निवडू शकता, भाषा 1साठी आणि भाषा 2साठी. तर दोन्ही भाषा ज्या असणार आहेत, भाषा 1 ही 30 गुणांसाठी असणार आहे, भाषा 2 ही 30 गुणांसाठी असणार आहे. तर यामध्ये तुम्ही बघितलं तर या भाषा 1मध्ये उतारा वाचन असणार आहे. म्हणजे 2 अपठित गद्य आणि पद्य, एक कविता एक असणार आहे आणि एक तुम्हाला उतारा दिला जाईल आणि त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील भाषा 1मध्ये सुद्धा. आणि यामध्ये भाषेचे आकलन तुम्हाला कसे आहे, भाषा शिकणे, भाषा आत्मसात करणे, ऐकणे, बोलण्याची भूमिका, व्याकरण, अध्यापन साहित्य याविषयीसुद्धा तुम्हाला, टीचिंग मटेरियल्स याविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जातील. म्हणजे व्याकरणाचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात भाषा विषयामध्ये. पोयम 100% असते, उतारा 100% असतो. काही प्रश्न तुमचे व्याकरणाचे सुद्धा असतात भाषा 1मध्ये. 30 गुणांसाठी तो भाषा 1 असते. तर भाषा 2 तुम्ही पाहिली तर भाषा 2 सुद्धा तुम्ही जी निवडताल ती 30 गुणांसाठी असणार आहे. यामध्ये सुद्धा दोन गद्य उत्तारे असतील. तर तुम्ही पॅसेज पाहू शकता. आणि यामध्ये तुम्ही व्याकरणाचे काही प्रश्न नक्कीच पाहताल, काही आकलनाचे प्रश्न असतील, तसेच भाषा विकासाचे, अध्यापनशास्त्र, पेडॅगॉजीचे काही क्वेश्चन असतील. तर असे हा जो भाषा 2चा विषय असणार आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला उतारे पाहायला मिळतील. काही व्याकरणाचा भागसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर हे भाषा 1 आणि भाषा 2मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर आहे गणित विषय. गणित विषयसुद्धा 30 गुणांसाठी असणार आहे. 30 गुणांसाठी 30 प्रश्न असणार आहेत. यामध्ये काय काय असणार आहे, जॉमेट्री विचारतात, आकार, स्थानिक समज, संख्या, नंबर्स, बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार, मोजमाप, वजन, वेळ, घनफळ, डेटा हँडलिंग, नमुने म्हणजे पॅटर्न किंवा पैसा. म्हणजे अशा प्रकारच्या विविध टॉपिक्सवर काय असणार आहे, तुम्हाला प्रश्न विचारले जातील मॅथमॅटिक्समध्ये. अध्यापन शास्त्रीय मुद्दे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा, गणित विषयामध्ये सुद्धा तुम्हाला काय विचारलं जाईल, गणित विषयाची जी काही पॅडॅगॉजी आहे त्यावर प्रश्न विचारले जातील. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला पॅडॅगॉजीचे 10 ते 12 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर असणार आहे पर्यावरण अभ्यास, EVS सुद्धा 30 गुणांसाठी असणार आहे. 30 गुणांसाठी 30 प्रश्न असणार आहेत. यामध्ये कोणकोणते टॉपिक्स असतील पहा. कुटुंब आणि मित्र, प्राणी आणि वनस्पती, अन्न, निवारा, पाणी, प्रवास, वस्तूंची निर्मिती इत्यादी विषयी माहिती विचारली जाईल. अध्यापनशास्त्रीय मुद्देसुद्धा असणार आहेत, म्हणजे पेडॅगॉजी ह्यातसुद्धा असणार आहे. EVSची संकल्पना, त्याची व्याप्ती, EVSचे महत्त्व, शिकण्याची तत्त्वे, प्रयोग, प्रात्यक्षिक कार्य याविषयीसुद्धा तुम्हाला भरपूर माहिती यामध्ये विचारली जाऊ शकते. पेडॅगॉजी विचारली जाणार आहे पर्यावरण अभ्यासामध्ये. तर ही जी माहिती आहे ती CTT पेपर 1साठी असणार आहे. आता आपण CTT पेपर 2साठी माहिती पाहणार आहोत. CTTचा जो पेपर 2 असेल तो असणार आहे 6वी ते 8वीसाठी. तर या पेपरमध्ये सुद्धा पहिला जो विषय असणार आहे बालविकास आणि अध्यापनशास्त्र CDP हा 30 गुणांसाठी असणार आहे. 30 गुणांसाठी 30 प्रश्न असतील. यामध्ये पण पेपर 1मध्ये सांगितल्याप्रमाणे जे काही टॉपिक्स असतील ते पेपर 2मध्ये असतील, पण यामध्ये जी काठिण्य पातळी आहे ती थोडी जास्त असणार आहे. सेम जे बालविकासाविषयी माहिती, सर्वसमावेशक शिक्षण, अध्यापनशास्त्र याविषयी तुम्हाला विचारलं जाईल, पण थोडीशी काठिण्य पातळी ही 6वी ते 8वीला थोडी जास्त असते. आता भाषा 1 आणि भाषा 2, भाषा 1 आणि भाषा 2 तुम्हाला इथे पण चॉईस करायची आहे. भाषा 1 ही तुम्हाला 30 गुणांसाठी असणार आहे, भाषा 2 ही तुम्हाला 30 गुणांसाठी असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा सेम प्रश्न पेपर 1सारखे असतील, थोडंसं लेवल हार्ड असेल. याच्यामध्ये तुम्हाला उतारा वाचन, पोयम हे असणारच आहे. उतार्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, पोयमवर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, काही त्या विषयाचे तुम्हाला व्याकरणाविषयी काही प्रश्न विचारले जातील. तर हे दोन्ही लँग्वेज तुम्हाला 30-30 गुणांसाठी असणार आहेत पेपर 2मध्ये सुद्धा. पेपर 2मध्ये जो ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहे तो आहे गणित आणि विज्ञान.
तो सब्जेक्ट जो असणार आहे मॅथ्स अँड सायन्स हा जे सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांसाठी असणार आहे. हा जो पेपर असणार आहे हा असणार आहे 60 गुणांसाठी. 60 प्रश्न या विषयामध्ये तुम्हाला विचारले जातील. याच्यामध्ये काय असेल पहा, याच्यामध्ये 2 पार्ट असतील. काही प्रश्न 30 प्रश्न हे गणितावर असतील, 30 प्रश्न हे विज्ञानावर असतील. गणितामध्ये संख्या प्रणाली, नंबर सिस्टीम, बीजगणित, अल्जेब्रा, गुणोत्तर प्रमाण, भूमिती, 2D 3D आकाराची, क्षेत्रफळ, घनफळ, डेटा हँडलिंग याविषयी तुम्हाला माहिती विचारली जाईल. विज्ञान विषयामध्ये काय अन्न, स्रोत आणि घटक, दैनंदिन वापराचे साहित्य, सजीव सृष्टी, विद्युत प्रवाह, सर्किट, चुंबक, मॅग्नेट्स, नैसर्गिक घटना, नैसर्गिक संसाधने याविषयी तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते. तर यामध्ये तुम्हाला गणित हा विषय 30 मार्कासाठी असणार आहे आणि विज्ञान हा विषय 30 मार्कासाठी असणार आहे. तर हा गणित विज्ञानचा एकूण पेपर जो असणार आहे हा 60 गुणांचा असणार आहे. पेपर 2मध्ये दुसरा ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल सायन्स, हा सोशल स्टडीज हा जो विषय असणार आहे हा आर्ट्सवाले जे विद्यार्थी असणार त्यांच्यासाठी असणार आहे. हा विषयसुद्धा 60 गुणांसाठी असणार आहे. 60 गुणांसाठी 60 प्रश्न या विषयामध्ये विचारले जातील. याच्यामध्ये कोणकोणत्या विषयावर भर दिला जाईल तो पहा. इतिहास, भूगोल, सामाजिक आणि राजकीय जीवन, अध्यापनशास्त्रीय मुद्दे. तर इतिहासामध्ये काय काय असणार पहा. इतिहासामध्ये प्राचीन समाज, पहिले शेतकरी, पहिले शहर, साम्राज्य, दिल्लीचे सुलतान, मुघल साम्राज्य, 1857चा उठाव, स्वातंत्र्य चळवळ, भारताची फाळणी आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत याविषयी तुम्हाला इतिहासामध्ये विचारलं जाईल. भूगोलामध्ये काय पहा. सौरमाला, पृथ्वी, वातावरण, पाणी, मानवी पर्यावरण, संसाधने, कृषी इत्यादी विषयी माहिती ही तुम्हाला भूगोल विषयामध्ये विचारली जाईल. त्याचप्रमाणे सामाजिक आणि राजकीय जीवन पॉलिटीमध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल. विविधता, सरकार, लोकशाही, राज्य सरकार, न्यायव्यवस्था, संविधान, सामाजिक न्याय याविषयी तुम्हाला सामाजिक आणि राजकीय जीवन म्हणजे पॉलिटीमध्ये विचारलं जाईल. आणि शेवटचं म्हणजे अध्यापनशास्त्रीय मुद्दे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पॅडॅगॉजी विचारली जाऊ शकते. सामाजिक शास्त्रांचे स्वरूप, वर्गातील प्रक्रिया, गंभीर विचार म्हणजेच क्रिटिकल थिंकिंग आणि प्रकल्प कार्य तर इत्यादी विषयी माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते. सोशल सायन्स या विषयामध्ये हा विषय जो असणार आहे तो आर्ट्सवाल्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहे 60 गुणांसाठी. ठीक आहे. तर ही अशी सर्व माहिती होती CTT पेपर 1 आणि CTT पेपर 2साठी. आपण विषयनिहाय घटकनिहाय माहिती पाहिली आहे या व्हिडिओमध्ये. आपल्याला अजून माहिती पाहिजे असेल तर नक्कीच सांगा, आपण अजून माहिती देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन होऊ शकता. टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक असेल ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्ही लिंकवर क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलशीसुद्धा जॉईन होऊ शकता. आणि जे कोणी आपल्या चॅनलला नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, आपला व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.